हाय फ्रेंड्स, वेलकम टू पेपर सेटर्स. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपल्या कसल्या लेव्हल्स होत्या, कोणत्या पद्धतीने आपण कोणत्या लेव्हल्सचं वर्क केलं होतं आणि एक्झॅक्टली आज त्याच लेव्हल फॉलो झालेलं आहे. तर इतर वेळेस आता नवीन आपण न्यू ॲनालिसिस स्टार्ट केल्यानंतर तर न्यू ॲनालिसिसमध्ये आपण कोणते लेव्हल्स मार्क करणार हे खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. आपले ऑल टार्गेट जे आहे ते आपले ऑल लेव्हल्स कंप्लीटेड झालेलं आहे. जसं की आपण की कालच्या मार्केटमध्ये सांगितलं होतं आपल्याला एक अपसाईड लेव्हल आहे आणि एक्झॅक्टली आपल्याला टॉप लॉस कुठं ठेवायचं होतं, काय ठेवायचं होतं हे मी मागच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर पद्धतीने सांगितलं होतं. एक्झॅक्ट त्याच पद्धतीने मार्केटने वर्क केलेलं आहे. आपलं ऑल टार्गेट इज डन झालेलं आहे. आता नवीन अॅनालिसिस आपण करणार आहोत. तर आजपासून स्टार्ट करणार आहोत. त्याच्यासाठी आपण छोटं यूएस मार्केटला आपण फॉलो करतो. तर यूएस मार्केटला कंटिन्युअली आपण फॉलो करतो. जसं बघितलं तर 85% डाउजन हे मायनसमध्ये आणि नेक्स्टला बघितलं तर 42 पॉईंट प्लसमध्ये. तर कंटिन्युअली मार्केट हे डाऊन साईड मोमेंटमच्या पॉसिबिलिटीवर येऊ शकते. कारण की मार्केट ऑल टाईम हायवर कंटिन्युअली फॉरवर्ड करायला आपण ह्याच्यावरती तर 1 आवरचा चार्ट फॉर्म ओपन करणार आणि त्याच्यात आपण छोटंसं ॲनालाइज करणार. आपल्याला एक कंटिन्युअली अपसाईड मोमेंटम बघायला भेटते. तर खूप दिवसापासून कंटिन्युअली अपसाईड मोमेंट आपल्याला बघायला भेटते. त्याच्यात आपल्याला सिम्पली आपल्याला ट्रेंड लाईन बघायला भेटते. तर ट्रेंड लाईनमध्ये आपण कशा पद्धतीने वर्क होणार ही ट्रेंड लाईन आपण त्याच्यात थोडंसं डिस्कस करू. आता एक सिम्पली आपल्यासाठी 2 ट्रेंड लाईन ओपन झालेल्या आहेत. आणि एक तर आपला ट्रेंड लाईन ड्रॉ झालेला आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला सिम्पली आपल्यासाठी काही एवढं हार्डमध्ये नाही आहे. पण मी तुम्हाला सांगून देतो की आपल्या कोणत्या लेव्हल्सवर एक्झॅक्टली बाईंग आणि कोणत्या लेव्हल सेलिंग होऊ शकते. पॉसिबिलिटी मोमेंटम कुठं असू शकतात हे मी तुम्हाला सांगतो. आता जर बघितलं झालं तर जर आपण यूएस मार्केटला जर फॉलो केलं तर मार्केट कंटिन्युअली डाऊन येऊ शकते. मार्केटची ओपनिंग जरी प्लसमध्ये झाली तरी मार्केट डाऊन येण्याची पॉसिबिलिटी असू शकते. त्यासाठी आपण एक छोटीशी एक लेव्हल जी आपल्यासाठी निघून येते ती इम्पॉर्टन्स लेव्हल असू शकते. तर मार्केटचे जे आजचा हाय आहे ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट लेव्हल्स काम करू शकते आणि एक्झॅक्टली आपल्या सेकंड जी लेव्हल्स निघून येते जे की आपल्याला आजचा जे सपोर्ट घेतला होता त्याच पद्धतीने जर बघितलं तर आपल्यासाठी एक सेकंड जी लेव्हल आहे ही लेव्हल्स खूप इम्पॉर्टंट येते. जर जर ट्रेंड लाईन जर ब्रेक होत नसली तर ह्याच लेव्हलपासून मार्केट कंटिन्युअल अपसाईड मोमेंटम कॅरी करू शकते. आणि जर ही लेव्हल ब्रेक होऊन जर सेकंड लेव्हल ब्रेक झाल्याच्यानं कंटिन्युअल आपला फॉलो मार्केट कंटिन्युअल डाऊन साईडला बघायला भेटू शकते. आणि मार्केट इझिली 24,100 अ, 24,000 24,000 मार्केट कंटिन्युअली फॉलो होऊ शकते. 300-400 पॉईंट मार्केट खाली येऊ शकते. जर मार्केटची एक पॉसिबिलिटी झाली तर एक पॉसिबिलिटी मोमेंटम कॅरी झाला तर आपण एक ह्या मोमेंटमपासून कंटिन्युअल सेल मोमेंट आपल्याला बघायला भेटू शकते. तर जर याची लेवल जर मार्क केली तर आपण हे लेवल्स मार्क करून जातो जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की एक्झॅक्टली आपल्याला सेल मोमेंटम कुठून येऊ शकते. भेटला तर आपल्यासाठी एक सिम्पली लेव्हल्स ड्रॉ केलेली आणि या लेव्हल आपल्याला एक्झॅक्टली ही लेव्हल दोन्हीसाठी काम येऊ शकते. या दोन्ही लेव्हल्स खूप इम्पॉर्टन्स आहे त्याला. त्याला आपण दोन्ही लेव्हल्सला मार्क करून घ्या कारण की ह्या लेव्हल्स खूप इम्पॉर्टन्स काम करून येतील आपल्यासाठी. तर जर बघायला झालं तर आपल्यासाठी सिम्पली 2 लेव्हल्स मी मार्क केलेले आहेत. या लेव्हलचं जर खाली निघालं तर मार्केट कंटिन्युअल सेल मोमेंटममध्ये येण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि मार्केटचं फर्स्ट टार्गेट आहे ना आपल्याला जे सिम्पली टार्गेट आहे 300 पॉईंटचं किंवा 200 पॉईंट आपल्याला इझिली टार्गेट देऊ शकते. सिम्पली मार्केट ह्या लेव्हलला कंटिन्युअली डाउनफॉल येऊ शकते मार्केटचा. आणि इझिली जर बघायला झालं तर आपल्याला इझिली मार्केट या लेव्हलला पॉसिबिलिटी की मार्केट येऊ शकते. जे निफ्टीचं आपल्या सिम्पली अॅनालाइज झालं तर मार्केटला अपसाईड जाणार तर मार्केट ह्या लेव्हलपासून अपसाईड मुवमेंट जाणार. ट्रेंड लाईन जर ब्रेक नाही झाली तर कंटिन्युअली मार्केट अपसाईड हे दोन्ही पॉईंट प्लसमध्ये आहेत. हं. आपण बँक निफ्टी भेटलं तर बँक निफ्टी एक सिम्पली फॉर्म जर भेटला तर आपण बँक निफ्टी आपल्याला कशा पद्धतीने 2-3 दिवस झालं वर्क होताना बघते तर आपण बघू शकतो. तर आपण घे का आपल्यासाठी एक एम पॅटर्न जे आहे तर सिम्पली एम पॅटर्न कसं फॉर्म झालेलं आहे ते ह्याच्यावर आपण थोडंसं डिस्कशन करू. त्याला डबल टॉप बी म्हणू शकतो आणि एम पॅटर्न बी म्हणू शकतो. तर सिम्पली जर बघायला झालं तर हे एक सिम्पली एम पॅटर्न आहे, याच्यात काही फरक नाही. आणि एक निकलाईन आपण याला म्हणू शकतो. ते एक निकलाईन बी आहे. आणि जर सिम्पली जर बघायला झालं तर आपल्यासाठी एक निकलाईन निघून येते.
निकलाइन प्लस एम एम पॅटर्न याचा आपण जर फॉलो केला तर आपण एक सिम्पली चार्ट आपल्याला बघायला भेटतो. हे चार्ट पॅटर्न आपण सर्वांना माहिती असतं आहे. डबल टॉप आपण चार्ट पॅटर्न कशा पद्धतीने वर्क होते एक्झॅक्टली जर बघितलं झालं तर अशा पद्धतीने मार्केट जर बघितलं तर आपण ह्या पद्धतीने मार्केटमध्ये एक मोमेंटमची पॉसिबिलिटी असू शकते एम पॅटर्नचा. जर एम पॅटर्न जर फॉलो नाही झाला तर आपल्या सेकंड जे ॲनालिसिस आहे आपण त्या ॲनालिसिस जर आपल्यासाठी एक सिम्पली जर ॲनालिसिस बघितलं आपल्यासाठी 2 लेव्हल्स निघून येतात. दोन्ही लेव्हल्स खूप इम्पॉर्टंट असणार. त्याचं तुम्ही मार्किंग करून घ्या. जेणेकरून तुम्हाला सिम्पली समजून जाईल की आपल्याला एक्झॅक्टली कुठं कुठं कोणत्या लेव्हलपासून बायिंग अँड सेलिंग येण्याची पॉसिबिलिटी असू शकते. कोणत्या लेव्हलला आपल्याला कशा पद्धतीने वर्क करायचे हे दोन्ही लेव्हल्स तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट काम करून जातात. सिम्पली जर बघायला झालं तर आपल्यासाठी 2 लेव्हल सेम मार्क करून दिलेले आहेत. जर लेव्हलचं जर काम केलं तर लेव्हल जर काम केलं कंटिन्युअसली लेव्हलवर जर आपण प्रॉफिट करू शकतो. आपल्या लेवल्स ड्रॉ झालेला आहे. सिम्पली जर बघायला झालं तर आपल्यासाठी एक 2 लेवल आहे. पहिले आपली जी ट्रेंड लाईन आहे ट्रेंड लाईन जर ट्रेंड लाईन जर ब्रेक नाही झाली तर टाइम फ्रेम 1 आवरचा आहे. जर सिम्पली ट्रेंड लाईन तुम्ही वरून घ्या. ही जर ट्रेंड लाईन ब्रेक नाही झाली तर कंटिन्युअसली अपसाईड मोमेंटम राहू शकते. जर ट्रेंड लाईन ब्रेक झाली तर नंतर आपण कंटिन्युअल सेल मोमेंटम येऊ शकते आणि सेल जर मोमेंटम आली तर कंटिन्युअल मार्केट इझिली तर 500-600 पॉईंट मार्केट कंटिन्युअल डाऊनफॉल येऊ शकते. तर बघितलं तर आपण 2-3 दिवस झालं मार्केट कंटिन्युअली साइडवेज मोमेंटम दिले. जी ओपनिंग आहे तीच एकदम पॉसिबिलिटी ओपनिंग होईल आणि नंतरचे जे मार्केट आहे कंटिन्युअली साइडवेज राहिले. ह्याच्यासाठी आपण एक जर फ्लॅट ओपनिंग झाली किंवा गॅप ओपनिंग होऊन जर मार्केटने एकदम स्मॉल मोमेंटम दिली तर आपण थोडंसं वेट करून 12च्या नंतर आपण ट्रेड करू शकतो. जर फर्स्ट पहिला तर 9:15च्या नंतर आपण एक सिम्पली एक ट्रेड करू शकतो. नाहीतर आपण त्याच्यानंतर थोडं थांबून एक ट्रेड करू शकतो. आपल्यासाठी 2 लेव्हल्स आहेत. दोन्ही लेव्हल्स मार्क केलेला आहे. त्याच्यावर जर मार्केट या लेव्हलच्या वरती निघत असलं तर आपण कंटिन्युअसली बाय साईड मोमेंटमवर येऊ शकतो. आता ही जी लेवल आहे ही लेवल्स आपल्यासाठी दोन्ही साईडला वर्क करू शकते. अप साईड लेवल आणि डाऊन साईड लेवलला बी लेवल्स काम शकते. राईट अँड ही लेवल दोन्ही साईडला आपल्याला काम करून देईल. तर जसं की जर मार्केट जर ह्या लेवलच्या खाली राहिलं तर आपण कंटिन्युअस सेल मोमेंटम येऊ शकतो. जर मार्केट ह्या लेवलच्या जर वरती निघलं तर आपण कॉल साईड मोमेंटम करू शकतो. इथून जर बघितलं तर मार्केटने फ्लॅट ओपनिंग झाली तर फ्लॅट ओपनिंग आपण कंटिन्युअल हाय साईड मोमेंटम बघण्याचा प्रयत्न करणार आणि जर मार्केट हे ट्रेंड लाईन ब्रेक केली तर आपण एक माइंड चेंज करून आपण एक कंटिन्युअल सेल मोमेंटम मध्ये येण्याचा पॉसिबिलिटी करू शकतो. हे सिम्पली अनालाइज आहे. त्याच्यात काही फरक नाही. जर मार्केटला आपण जर ह्या लेवलपासून सेल केलं तर आपला फर्स्ट टार्गेट जे राहणार ते 52,000 असं एक टार्गेट राहणार. जर याच्यानंतर जर बघितलं तर आपण सेकंड जे टार्गेट आहे आपले सेकंड जे टार्गेट 51,200 तर 51,600 आसपास आपण प्रॉफिट बुकिंग करू शकतो. जर एक समजा बिग टार्गेट लास्ट टार्गेट जर आपण बघायला झालं तर 51,200 हे आपलं लास्ट टार्गेट राहणार. एक छोटं टार्गेट बघितलं तर आपण छोटं टार्गेट आपल्याला इझिली 200-300 पॉईंटवर कॅरी करू शकते. याच्यात आपण एक बघितलं तर 52,000 51,700 हे आपले एक सिम्पली टार्गेट राहणार. त्याच्यासाठी आपण एक हे आपल्याला लेवल्स मार्क केलेला आहे. हे सिम्पली या लेवलवर आपल्याला कंटिन्युअसली काम करायचं आहे. छोट्या पद्धतीने लेवल्स जर हाफ साईड जर लेवल बघितली तर ची लेवल आहे ते 23,000 53,400 ही अपसाईडची लास्ट लेवल राहणार. इथून मार्केट कंटिन्युअसली फॉलो होऊ शकते. तर ह्याच्या वरती निघलं तर आपण कॉल साईडला जाऊ शकतो. सिम्पली एकदम सोप्या पद्धतीने अनालिसिस काही प्रकारच्या याच्यात काही कसल्याही प्रकारच्या याच्यात आपल्याला न समजण्यासारखं काहीच नाही आहे. तर सिम्पली अनालिसिस फॉलो करा. प्रॉफिट ऑन. थँक्स फॉर वॉचिंग.